आत्ता तर खरी गंमत चालू होणार आहे. गोडधोड बनवायची आणि खायची सुद्धा. आता आपले मस्तपैकी छान छान सण येत आहेत. पहिले तर रक्षाबंधन, त्यानंतर गणपती बाप्पा. तेव्हा तर सर्व गोडधोडच बनवावं लागतं की नाही प्रसादासाठी. तेव्हा तुम्ही हे खारीसारखी खुसखुशीत चिरोटे नक्की ट्राय करून बघा. खूप छान लागतात. चला मग बघूया बनवायचे तरी कसे. पण त्याआधी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्यासोबत बेल आयकॉनही प्रेस करा. म्हणजे नवीन व्हिडिओ पोस्ट झाला की लगेच तुमच्या मोबाईलमध्ये नोटिफिकेशन येत जाईल. चला मग सुरुवात करूया आणि बनवायला तर अगदी सोपे. सर्वप्रथम आपण इथे 1 वाटी मैदा घ्यायचा आहे आणि त्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं आहे, जास्त पण टाकू नका. आणि 2 चमचे तेल. आता 1 पळी टाकले मी, पण चमच्यानुसार 2 चमचे. आता हे चांगलं तेल आपल्या मैद्यामध्ये एकत्र करून घ्यायचं आहे. बघू शकता अशा या पद्धतीने आपल्या मैद्यामध्ये तेल चांगलं एकत्र करून घ्यायचं आहे. तेल मात्र गरम वगैरे काही नव्हतं, थंडच तेल टाकलेलं आहे. अगदी थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा या मैद्याच्या पिठाचा. जसं आपण पुरीसाठी मळतो सेम त्याच पद्धतीने आपलं पीठ मळून झालेलं आहे. जास्त पण घट्ट नाही आहे आणि जास्त पण असं सैलसर नाही आहे. अशा या पद्धतीने आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे आणि नंतर झाकण ठेवून एक 5 ते 10 मिनिटासाठी रेस्ट करायला ठेवायचं आहे. आता पीठ रेस्ट करतं आहे तोपर्यंत आपण इथे साठा तयार करून घेऊया. एका वाटीमध्ये 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घ्यायचं आहे आणि 2 पळी तेल. आता आपण तेल चांगलं एकत्र करून घेऊया आणि तुम्हाला पुढे दिसेलच की ते असं पातळसर आपल्याला साठा तयार करायचा. एकदम असं घट्ट पण ठेवू नका. अशा या पद्धतीने आपला साठा हा तयार झालेला आहे. एवढाच असा पातळसर हवा आहे आपल्याला. जर तेलाची गरज वाटली तुम्हाला थोडीसं आणखीन तर तुम्ही टाकू शकता, पण 2 पळी तेलामध्ये होऊन जातं. आता आपण साखरेचा पाक करून घेऊया. 1 वाटी साखर आणि तितकंच पाणी घ्यायचं आहे. पाणी थोडं कमी घेतलं तरी चालेल. आपल्याला फक्त चिकटसर पाक तयार करून घ्यायचा आहे, एकतारी नाही करायचा. जर तुम्हाला इलायचीचा फ्लेवर किंवा जायफळचा फ्लेवर हवा असेल चिरोट्यांमध्ये तर तुम्ही पाकामध्येच थोडंसं इलायचीची पूड नाहीतर जायफळ पूड टाकू शकता. पाक झालेला आहे, चिकटसर पाक करून घेतला आपण. आता तो साईडला ठेवूया आणि पीठ पण छान आता रेस्ट करून झालेलं आहे. एकदा पुन्हा थोडंसं हलक्या हाताने मळून घ्यायचं आहे. आता पीठ मळल्यानंतर समान भागात जेवढे भाग होतील तेवढे भाग करून घ्यायचे आणि पोळ्या लाटून घ्यायच्या. त्याच्यात जेवढं पातळ जमतील तेवढ्या पातळ पोळ्या लाटा. तर 1 वाटी पिठामध्ये 4 गोळे झालेले आहेत पिठाचे आणि त्याचे 4ही पोळ्या आपण आता लाटून घेऊया. जेवढ्या पातळ जमतील तेवढ्या पातळ लाटा. बघू शकता पोळी आपली लाटून झालेली आहे आणि आता बाकीचे जे काही आहेत पिठाचे उंडे ते पण लाटून घेऊ. सर्व पोळ्या लाटून झाल्यानंतर आता एक एक पोळीवरती आपल्याला अशा या पद्धतीने साठा लावून घ्यायचा आहे. सर्वीकडून समान लागला पाहिजे. थोडासा मैदा टाकायचा आहे नॉर्मल, जास्त पण टाकू नका. आणि आता दुसरी पोळी ठेवायची त्याच्यावरती. अशाच या पद्धतीने आपल्याला लेयर करून घ्यायच्यात. एका वेळेस तुम्ही 4 किंवा 5 पोळ्यांचा लेअरिंग करून साठा लावून रोल केला तरी चालेल. नाहीतर तुम्हाला आणखीन जास्त लेयर हवे असतील तर पोळ्या तुम्ही वाढवू शकता. आता शेवटच्या पोळीवरती सुद्धा साठा लावून घ्यायचा आहे. छान सगळं पसरवल्यानंतर आता टाईट रोल करायचा आहे एकदम. आता सैलसर रोल अजिबात करू नका. आता याचे आपल्याला छोटे छोटे असे पेढे कट करून घ्यायचे. जेवढ्या साईजचे तुम्हाला हवेत तेवढ्या तुम्ही साईजचे ठेवू शकता. अशा या पद्धतीने आपण सर्वच कट करून घेऊया. आता ज्या बाजूने लेयर आहेत ती बाजू वरती ठेवायची आणि वरतून असा या पद्धतीने प्रेस करायचे आपल्याला. लेयर वरती दिसल्या पाहिजे म्हणजे. आता हे हाताने आपण प्रेस केलेलं आहे, पण एकदा थोडंसं हलक्या हाताने लाटणं फिरून घेऊ. जास्त पण जाड नाही ठेवायचे आणि जास्त पण पातळ नाही करायचे. एकदा दोनदाच लाटणं फिरवायचं आणि हे आपलं तळण्यासाठी तयार झाले. चला मग आता आपण चिरोटे तळून घेऊया.
जसं आपण समोसे कचोरी तळतो ना, सेम त्याच पद्धतीने आपल्याला हे चिरोटे तळून घ्यायचे. आणि हे चिरोटे तळताना आपल्याला कुठेही गॅस फुल करायचा नाही. एकदम बारीक गॅसवरतीच हे चिरोटे आपल्याला शेवटपर्यंत तळून घ्यायचे आहेत. कलर यायला लागला की मग थोडासा हलका गॅस तुम्ही वाढवू शकता. बघू शकता जसं आपण थंड तेलामध्ये चिरोटे सोडल्यानंतर ते हलके हलके त्याच्या ना लेअर मोकळ्या व्हायला सुरुवात झालेली आहे. छान मोकळ्या झाल्यानंतर दुसऱ्या बाजूने सुद्धा तळून घ्या. चिरोट्यांना कलर यायला सुरुवात झाली की थोडा तुम्ही हलका गॅस वाढवू शकता. मस्त कुरकुरीत आणि एकदम गोल्डन कलर आलेला आहे. लेअर पण छान पडलेले आहेत. काढून घ्यायचं तेलातून आपल्याला आणि असं चाळणीवरतीच ठेवायचं, म्हणजे जे काही एक्स्ट्रा तेल आहे ते निघून जाईल. अशाच या पद्धतीने आपल्याला सेकंड बॅच पण तळून घ्यायची. पण आता तेल गरम आहे, थोडंसं तेल थंड होऊ द्यायचं आणि नंतर आपला सेकंड बॅच त्यामध्ये सोडून छान तळून घ्यायची. अशाच या पद्धतीने आपण सर्वच चिरोटे तळून घेणार आहोत. हे चिरोटे असे नुसते खायलासुद्धा इतके छान लागतात ना. जर तुम्हाला तिखट करायचे असेल तर तुम्ही थोडासा मसाला चटपटीत बनवून ते मसाल्यामध्ये कोट करून सुद्धा खाऊ शकता. पण गोडही तितकेच छान लागतात खायला. तर तुम्ही एकदा गोड ट्राय करून बघा. नंतर मग तुम्हाला नमकीन बनवायचे असेल तर नमकीन बनवू शकता. बघताय ना किती खुसखुशीत आपले हे चिरोटे झालेले. खायला इतके छान लागतात ना, खारीसारखेच अगदी. तुम्ही नक्की ट्राय करा. आणि हे चिरोटे पाकात मुरल्यानंतर सुद्धा खुसखुशीतच राहतात. तुम्ही जर एकदा ही रेसिपी ट्राय केली ना, तुम्ही नेहमीच याच पद्धतीने हे चिरोटे बनवत जाल. कारण खरंच खूप छान लागतात. आता गणपती बाप्पा येत आहेत, रक्षाबंधन आलं आहे, नाहीतर आता दिवाळीमध्ये तुम्ही हे रेसिपी ट्राय करू शकता आणि आपल्या फ्रेंड अँड फॅमिलीसोबत नक्की शेअर करा. बरं, रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ही चिरोटी बनवण्याची फर्माईश खास करून माझ्या मम्मीची होती. सो मी पुढे मम्मीला विचारलंसुद्धा चिरोटे कसे झालेत, तर तेही बघा. मस्त छान खोबरं खसखसने गार्निश केल्यावरती सर्व करा. अशा पद्धतीने आपले हे खारीसारखे खुसखुशीत चिरोटे तयार आहेत. हा पदार्थ ज्यांनी बनवायला लावला तर त्यांना टेस्ट करून विचारूया कसं झाला आहे तर. टेस्ट करून सांगा तर कसं झालं आहे तर. खूप छान झाला आहे. मस्त कुरकुरीत आहे, जास्त गोड पण नाही आहे. हा मग आता मम्मीचीच फरमाईश होती, मला व्हिडिओ पाठवला, मला हे बनवून दे म्हणून ते बनवलं आहे आज. चलो तुम्ही सुद्धा बनवा आणि टेस्ट करा कसं झालं आहे. कमेंट करून नक्की सांगा. भेटू पुन्हा नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि खूप सारं शेअर करा.